शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा करत असताना नक्कीच मनामध्ये आनंद तर आहेच, परंतु वंदनीय हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या उद्देशाने ज्या हेतूने शिवसेनेची स्थापना केली ती म्हणजे मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारी शिवसेना, हिंदुत्वाचं रक्षण करणारी म्हणजे शिवसेना। आणि आज त्या शिवसेनेचा एक कार्यकर्ता म्हणून माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जी आमच्या खांद्यावर जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी पार पडत असताना शिवसेना पक्ष वाढवायचा, शिवसेना पक्ष अजून मजबूत करायचा, माननीय एकनाथ शिंदे साहेबांचे हात अजून मजबूत करायचे आणि राज्यामध्ये शिवसेनेची ही घोडदौड ही अशी चालू ठेवायची असे आमचे प्रयत्न आहेत। तर मुंबई महानगरपालिका निवडणुका तोंडावरती आहे, अशातच कशा पद्धतीची तयारी सुरू आहे, आजच्या याच्यातनं दिशा मिळेल असं वाटतं? मला वाटतं पुढच्या येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या दृष्टीने विशेषतः मुंबईमध्ये मराठी माणसाला खऱ्या अर्थाने न्याय मिळवून देण्याकरता पुन्हा एकदा महानगरपालिकेवरती महायुतीचा आणि शिवसेनेचा भगवा झेंडा हा फडकला पाहिजे। आणि मला वाटतं मुंबईची जनता, मुंबईमधला मराठी माणूस या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय घेईल। निवडणुकीच्या तोंडावरती फक्त आपला वापर कशा पद्धतीने उभाटा करून घेते हे मराठी माणसांना आता ज्ञात झालेलं आहे आणि म्हणून कुठलाही मला वाटतं खोट्या आश्वासनांना बळी न पडता आता मात्र विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे आपल्याला पाहायला मिळालं की उभाटा हे फक्त आणि फक्त काँग्रेसच्या विचाराने पुढे चालतंय, ते विचार मुंबईमधला मराठी माणूस कधीही स्वीकारणार नाही आणि म्हणून येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये 100% विजय हा महायुतीचा आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या आपल्या शिवसेनेचाच होईल। याच महायुतीला इंजिन लागेल का आणि महायुती अधिक मजबूत होईल का आगामी स्वराज्य स्थानिक संस्था निवडणुकीमध्ये? माझी वैयक्तिक इच्छा आहे की ह्या महायुतीसोबत माननीय राजसाहेब ठाकरे यांनी यावं आणि मराठी मनाचा जो विचार आहे तो अजून मजबूत करावा, माझी तरी वैयक्तिक इच्छा आहे। पण सर दुसरीकडे जर का पाहायला गेलं तर ठाकरे गट देखील राज ठाकरेंना सोबत यावं यासाठी प्रयत्न करत आहे, काय वाटतं नेमकं? त्यांचा हा केळीवाणा प्रयत्न आहे। मुंबईमधला मराठी माणसांनी उभाटाची साथ आता सोडलेली आहे आणि माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या मागे मराठी माणूस मुंबईमधला आहे आणि तो थोडाफार तरी आपल्यासोबत यावा म्हणून त्यांचा हा केळीवाणा प्रयत्न, परंतु मला वाटत नाही की माननीय राजसाहेब ठाकरे हे उदयनजींसोबत जातील, ते माहितीसोबत येतील असा मला विश्वास आहे। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।